भावे घे भरारीमध्ये आपलं स्वागत। सध्या थंडीचा कडाका चांगलाच जाणवतोय, पण ही थंडी आपल्याकडे काही दिवसांचीच पाहुणी असल्यामुळे आपल्यातले भरपूर जण या थंडीचा खूप आस्वादही घेतात। त्यामुळे आपण सगळ्यांनीच ही थंडी खूप एन्जॉय करूया आणि त्याचबरोबर आजच्या एपिसोडमध्ये आरोग्य विषयक माहिती आणि काही एक्सरसाइजेसही पाहूया। सुरुवात करूया या एपिसोडला। आपल्या नियमित आहारातल्या भाज्या फळं ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेची अशी असतात। त्याचबरोबर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशा काही भाज्या आहेत आणि त्यातलीच एक भाजी म्हणजे मेथी। मेथीची भाजी म्हणजेच पालेभाजी आणि तसेच मेथीचे दाणे हे आरोग्याच्या दृष्टीने विविध बाबतीमध्ये अतिशय उपयुक्त आहेत। चला या मेथीचेच गुणधर्म आज आपण आरोग्य विषयक टिप्समध्ये जाणून घेऊया। नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण मेथीबद्दल बोलणार आहोत। मेथी घरोघरी खाल्ली जाणारी सगळ्यांची आवडती एक उत्तम अशी भाजी आहे। जणू निसर्गाने दिलेलं एक औषधच आहे। मेथीची भाजी मुगाच्या डाळीत किंवा कांद्यात लसूण घालून बनवली जाते। त्याशिवाय मेथीचे थेपले, पराठे, भजी आणि मेथीचे लाडू देखील खूप रुचकर लागतात। मेथीचे दाणे आमटीत आणि भाजीत फोडणीसाठी देखील वापरले जातात। मेथी जितकी खायला रुचकर वाटते तितकीच ती तब्येतीसाठी पौष्टिकही आहे। मेथीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न, कॉपर, मॅंगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, विटामिन ए, B6, C, विटामिन के भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते आपल्या तब्येतीसाठी फारच गुणकारी ठरते। मेथी वात, पित्त आणि कफ या तिन्ही विकारांवर खूप गुणकारी ठरते। मेथी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते। त्यामुळे स्पेशली थंडीत आपण मेथीचा समावेश आपल्या आहारात केलाच पाहिजे। मेथी वात विकारावर अत्यंत गुणकारी समजली जाते। मेथी नियमित खाल्ल्याने आर्थरायटिस सारख्या आजारातही आराम मिळतो। जर सायटिका, आमवात, संधिवात, कंबर दुखणे, गोळा येणे, चमका येणे असे त्रास होत असेल तर नियमित मेथीचा समावेश आपल्या आहारात केल्याने त्रास कमी होतो। थंडीत विशेष करून आपण मेथीचे लाडू खाल्ले पाहिजेत। जर रोज सकाळी आपण मेथीचा एक लाडू खाल्ला तर आठवड्याच्या आत वाताने जखडलेलं अंग मोकळं होतं आणि चमका येणंही बंद होतात। मेथी पित्तनाशक आहे, त्यामुळे पित्ताचे बरेचसे विकार कंट्रोलमध्ये येतात। मेथी खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते। मेथी खाल्ल्याने ॲसिडिटी, गॅसेस, कॉन्स्टिपेशन, जुलाब, मूळव्याध असे अनेक विकार बरे होतात। जर सारखं तोंड येत असेल म्हणजेच माउथ अल्सरचा त्रास होत असेल तर मेथी घालून उकळलेल्या पाण्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो आणि हे पाणी किंवा काढा प्यायल्याने पेप्टिक अल्सर म्हणजे पोटातला अल्सरही बरा होतो। जर कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर मेथीच्या दाण्यांचं चूर्ण सकाळ संध्याकाळ गरम पाण्यातून किंवा गुळातून घेतल्याने कॉन्स्टिपेशन आणि मूळव्याध या दोघांमध्ये आराम मिळतो। मेथीच्या कोवळ्या पानांची भाजी जर आपण खाल्ली तरी सुद्धा कॉन्स्टिपेशन आणि मूळव्याधी बरी होण्यास मदत होते। मेथी कफनाशक आहे, त्यामुळे कफामुळे जे त्रास होतात त्यात सुद्धा मेथी आपल्याला खूप उपयुक्त ठरते। मेथीत अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे श्वसन मार्गातील इन्फेक्शन्स काढून टाकण्याचं काम मेथी करते। ब्रॉन्कायटिस, फ्लू, निमोनिया, सायनसायटिस, सर्दी सारख्या शिंका येणं असे आजार लवकर बरे होतात। रोज 4 कप मेथीचा काढा घेतल्याने लवकर आराम मिळतो। शरीरातील हार्मफुल टॉक्सिन्स निघून जातात आणि तापही लवकर कमी होण्यास मदत होते। जर थ्रोट इन्फेक्शन झालं असेल किंवा घशात सूज आली असेल तर मेथी घालून गरम केलेलं पाणी त्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो। मेथीत अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे शरीराच्या आत किंवा बाहेर कुठेही जर सूज आली असेल तर मेथी खाल्ल्याने आणि मेथीचं पोटीस त्याने शेक घेतल्याने आराम मिळतो। तर मग नियमित मेथीचा समावेश आपल्या आहारात करा आणि उत्तम आरोग्य मिळवा।